हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 2 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय, ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. ज्या मारेकऱ्या बायकांनी चक्क अर्णववर जीवघेणा हल्ला केला होता, त्यांना पोलिसांनी पकडलं आणि या बायकांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला. एवढंच नाही तर त्यांना अर्णवला मारण्याची सुपारी कुणी दिली होती याचा सुद्धा खुलासा त्यांनी केलाय. त्यामुळे अर्णव, ईश्वरी, अंजली, राजेश या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकलीये. मग या मारेकरी बायकांनी अर्णव समोर आणि पोलिसांसमोर राजेशचं नाव घेतलं का? राजेशचं सत्य की राजेश हा किती मोठा गुन्हेगार आहे, तो अर्णवच्या जीवावर उठलाय, ईश्वरीला स्वतःचं बनवण्यासाठी वाटेल त्या थराला जातोय, हे सगळ्यांसमोर सत्य आलं की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी खूप दुःखी असते. ती रूममध्ये येते आणि गणपती बाप्पासमोर हात जोडून ढसाढसा रडू लागते. ती गणू बाप्पाला म्हणते, गणू बाप्पा, हे काय झालंय? तू पाहिलंस ना, आजच्या दिवशी भाऊबीजेला अर्णव सरांवर घरामध्येच जीवघेणा हल्ला झाला आणि हे सगळं माझ्यामुळे घडतंय. त्या राजेशला मला मिळवायचंय. मी अर्णव सरांशी लग्न केलं याचाच राग तो त्यांच्यावर काढतोय आणि चक्क अर्णव सरांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. राजेश एक नंबरचा हलकट नालायक माणूस आहे, गुन्हेगार आहे तो, आणि तो माझ्या अर्णव सरांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. ईश्वरी रडते हे तो पाहतो. ईश्वरी म्हणते, आज माझ्या अर्णव सरांना काही झालं असतं तर. अर्णवला हे ऐकून खूप छान वाटतं. अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो तर ईश्वरी खूप दचकते आणि मागे वळून पाहते. अर्णव विचारतो, मी सिंदूर इतकं दचकायला काय झालं आणि तू का रडतेस? अर्णवला पाहून ईश्वरीच्या अश्रूंचा बांध फुटतो. ती ढसाढसा रडू लागते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णवला खूप छान वाटतं, पण ईश्वरी मात्र ढसाढसा रडत असते. ती अर्णवला म्हणते, अर्णव सर, आज तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मला खूप भीती वाटते. तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. ईश्वरी आपल्याबद्दल इतकी काळजी करते, तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे हे पाहून अर्णवला खूप आनंद होतो. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. पण ईश्वरी मात्र खूप रडत असते. तिला हे सगळं सहन झालेलं नसतं. जबर धक्का बसलेला असतो की राकेश या थराला जाऊ शकतो, चक्क अर्णव सरांवर जीवघेणा हल्ला करायला सांगू शकतो. राजेश हा इतका वाईट वागतोय. तेव्हा ती ईश्वरी म्हणते, सर, तो नराधम आहे, नराधम. आपण त्याला असं मोकळं सोडायला नको. त्याला त्याच्या पापांची शिक्षा द्यायलाच पाहिजे. मला तर खूप भीती वाटतेय. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, तुम्हाला समजतंय का? तुम्ही मला हक केलंय, मला घट्ट मिठी मारलीये आणि तो आपल्याला पाहतोय. ईश्वरी म्हणते, कोण पाहतोय आपल्याला? अर्णव म्हणतो, तुमचा गणूबाप्पा पाहतोय ना आपल्याला. ईश्वरी अर्णववर चिडून म्हणते, अर्णव सर, ही काय मजाक करण्याची वेळ आहे का? हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही इतकं सिरियसनेस का नाही ठेवू शकत? तुम्हाला का नाही कळते की घरामध्ये तुमच्यावर जीवघेणा हल्ला झालाय आणि तो राकेश काही थांबणार नाहीये. तो क्रिमिनल आहे, क्रिमिनल, गुन्हेगार. तो पुन्हा एकदा तुमच्यावर हल्ला करेल, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, मी सिंदूर, असं काहीच होणार नाहीये आणि आता मी अलर्ट आहे, मी सावध आहे. माझ्यावर असा कोणताही हल्ला झाला तरी मी परतून लावेल आणि आता राजेश लगेच हल्ला करण्याची सुद्धा हिंमत काही करणार नाही. ईश्वरी अर्णवला म्हणते, पण मी खूप घाबरलीये. मी तुम्हाला आता एकटं सोडणार नाहीये. नेहमी परछाईसारखी तुमच्या मागेच राहील आणि मला त्या राजेशची सुद्धा खूप भीती वाटतेय. हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, पण मला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि आता तो तुमच्या जीवावर उठलाय. माझ्यामुळे तुमचा जीव संकटात आहे हे मला सहनच होत नाहीये. ईश्वरी पुन्हा रडू लागते आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून म्हणते, गणपती बाप्पा, अर्णव सरांना वाचव. त्यांच्यावरचं सगळी संकट दूर कर आणि त्यांच्या जीवाला कोणताही धोका होऊ देऊ नको. ती गणपती बाप्पाला साकडं घालते आणि तिचं हे प्रेम पाहून अर्णव मात्र चांगलाच खुश होतो. तर इकडे राजेश त्याच्या रूममध्ये मोबाईल वापरत बसलेला असतो. तेवढ्यात अंजली त्याच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते आणि म्हणते, अहो, तुम्ही हे दूध प्या, तुम्हाला आराम वाटेल. तर राजेश तिच्यासमोर माझा हात खूप दुखतोय असं नाटक करू लागतो. अंजली विचारते, तुम्हाला खूप त्रास होतोय का? राजेश सांगतो, नाही, एवढं काही नाही. अंजली तिचा मोबाईल पाहू लागते आणि कोणाला तरी फोन ट्राय करू लागते. राजेशला प्रश्न पडतो, ही कोणाला फोन करत असेल. तो विचारतो,
कोणाला फोन करतेस? अंजली सांगते, पोलिसांना. राजेशला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, पोलिसांना कशाला फोन करतेस? अंजली चिडून म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय? आज भाऊबीजेच्या दिवशी माझ्या भावावर स्वतःच्याच घरात जीवघेणा हल्ला झालाय आणि आपण पोलिसांना कंप्लेंट सुद्धा नाही करायची का? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे ते शोधून काढायलाच हवं आणि त्या माणसाला शिक्षा द्यायलाच हवी. राजेश म्हणतो, अंजली पोलिसांना सांगण्याची काहीच गरज नाहीये. अशा प्रकरणामध्ये खरे गुन्हेगार नाही सापडत. उगच तुला या सगळ्याचा त्रास होईल. अंजली म्हणते, नाही अहो, मी पोलिसांना फोन करणारच. माझ्या भावाच्या जीवावर जो उठलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांनी त्याला पकडलंच पाहिजे. मी आता माझ्या भावाच्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत. राजेश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, अगं अंजली, अर्णव इतका मोठा बिझनेस टायकून आहे. किती लोक त्याचे दुश्मन असतील. कुणी हल्ला केला हे आपल्याला कधीच समजणार नाही. मी कोर्टात रोज असे केसेस पाहतो. केस फक्त रजिस्टर होते, काहीच थांग पत्ता लागत नाही. तू नको या सगळ्यात पडू. अंजली मनातल्या मनात विचार करते, हे कितीही म्हणाले तरी सुद्धा मला हे शोधून काढावं लागेलच. मी पोलीस तक्रार करणारच. राजेश विचारतो, अंजली कसला विचार करते तू? अंजली म्हणते, काही नाही, मी येते. असं म्हणून ते तेथून निघून जाते. राजेशला मोठा धक्काच बसतो. ही अंजली आपलं काही ऐकणार नाहीये. मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर माझ्या बावळट बायकोमुळे माझं सगळं सत्य जगासमोर येईल अशी भीती त्याला वाटते. आणि तो या मारेकरी बाईला कॉल करतो आणि सांगतो, आत्ताच्या आत्ता मुंबई सोड, नाहीतर पकडली जाशील. सकाळ होते, दिवस उजाडतो. अर्णव ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो, पण ईश्वरी त्याच्या मागे मागेच फिरत असते. अर्णव कपाटातून पॅन्ट काढतो, ईश्वरी त्याच्या मागे जाते. अर्णव वळून पाहतो तर ईश्वरी उभी असते. त्यानंतर अर्णव शर्ट काढतो, मागे वळून पाहतो तर ईश्वरी उभी असते. अर्णव तिला काहीच बोलत नाही, ईश्वरी सुद्धा काहीच बोलत नाही. त्यानंतर अर्णव कॉफी पिऊ लागतो आणि मागे वळून पाहतो तर ईश्वरी त्याच्याही मागे उभी असते. अर्णव विचारतो, व्हॉट्स रॉंग विथ यू मिस इंदोर? काय झालंय तुला? माझ्या मागे मागे काय करतेस? ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही कितीही चिडला ना, आता मी तुमच्या मागे मागेच करणार. एकदम परछाईसारखी, सावलीसारखी तुमच्या मागेच उभी राहणार आहे मी. अर्णव म्हणतो, पण कशासाठी? ईश्वरी त्याला म्हणते, सर विसरलात का? काल तुमच्यावर इतका मोठा हल्ला झालाय. मला खूप भीती वाटतेय आणि मी आता तुमची साथ सोडणार नाहीये. पार्टी सुद्धा तुम्ही माझ्यापासून दूर गेला आणि तुमच्यावर हल्ला झाला. नाहीतर तो हल्ला झालाच नसता. तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर काळजी करू नको, आता असं काहीच होणार नाहीये. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तुमच्या परछाईसारखी तुमच्या बरोबर राहणार. तुम्हाला एक मिनिट सुद्धा मी आता वेगळं सोडणार नाहीये. अर्णव ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो राजेश आता काहीच करणार नाही, पण ईश्वरीला मात्र अर्णवची खूप काळजी वाटत असते. अर्णव तिला समजावून सांगतो, मला कळतंय तुला माझी खूप काळजी वाटते, पण आता असं काहीच होणार नाही. ईश्वरी म्हणते, आपण पोलिसांना कंप्लेंट करूया. नक्कीच ते राजेशला पकडतील. पण तेवढ्यात तिला समजतं. ती अर्णवला म्हणते, पण नाही करू शकत अंजली ताईंमुळे. त्याच वेळेस आकाश जोरात आवाज देतो, दादा वहिनी लवकर खाली या. हे दोघे खूप घाबरतात आणि रूम बाहेर येतात तर त्यांना दिसतं की पोलीस घरी आलेले आहेत. अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. हे दोघेही खाली येतात. अर्णव इन्स्पेक्टरला विचारतो, तुम्ही येथे का आला आहात? तेवढ्यात राजेश सुद्धा येतो. पोलिसांना पाहून तोही खूप घाबरतो आणि अर्णवकडे रागारागाने पाहू लागतो. इन्स्पेक्टर सांगतात, मी तुमच्या तक्रारीवरून तेथे आलोय. राजेशला खूप राग येतो. तर इन्स्पेक्टर पुढे सांगतात, तुम्ही अर्णव राजेश शिर्के आहात ना? तुमच्या बहिणीने आम्हाला अंजली राजेश भोसले यांनी तक्रार केली होती. काल तुमच्यावर जो जीवघेणा हल्ला झालाय ना, त्याचा तपास करण्यासाठी आम्ही आलोय. वल्लरी विचारते, अंजलीने तक्रार केलीये, पण तुम्हाला खरा गुन्हेगार सापडला का? काही माहिती काही मिळाली का? पोलीस इन्स्पेक्टर सांगतो, हो समजलंय ना, आम्ही एका संशयिताला अटक केलीये. असं म्हणून इन्स्पेक्टर आपल्या लेडी कॉन्स्टेबलला या बाईला आणायला सांगतात. ही तीच बाई असते जिने अर्णववर हल्ला केलेला असतो. राजेशने जिला हल्ला करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. या बाईला पाहून राजेश, अर्णव, ईश्वरी यांना मोठा धक्काच बसतो. राजेशला वाटतं की आता आपलं काही खरं नाही, आपलं सत्य संपूर्ण जगासमोर येणार. तर अर्णव सुद्धा विचार करू लागतो की जर या बाईने राजेशचं नाव घेतलं तर राजेशचं सत्य सगळ्यांना समजेल आणि ताईला मोठा धक्काच बसेल. ही बाई तीच आहे हे अर्णवला सुद्धा आठवतं. इन्स्पेक्टर अर्णवला विचारतात, सांगा अर्णव साहेब, ही तीच मारेकरी आहे ना जिने काल तुमच्यावर हल्ला केला होता? अर्णव म्हणतो, हो, ही तीच बाई आहे. वल्लरी सांगते, हो इन्स्पेक्टर साहेब,
ही तीच बाई आहे आणि तिच्याबरोबर आणखीन 4 बायका सुद्धा होत्या. पण मला हेच कळत नाहीये तिने अर्णववर हल्ला का केला, तिचा काय उद्देश होता यामागे. इन्स्पेक्टर सांगतात, अहो पैशांसाठी, दुसरं काय, ही कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. तिला लोक पैसे देतात दुसऱ्यांना मारण्यासाठी आणि ही असे कॉन्ट्रॅक्ट घेते आणि कुणीतरी नक्कीच तिला पैसे दिले असावे अर्णव साहेबांना हल्ला करण्यासाठी. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राजेश चांगलाच घाबरतो. आज माझं सत्य सगळ्यांसमोर येणार, माझा खेळ संपणार अशी भीती त्याला वाटत असते. तर अर्णवला सुद्धा भीती वाटते की जर राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर ताई कोलमडून जाईल आणि या अवस्थेत तिला हे काही सहन होणार नाही. आता काय होईल हाच विचार तो करू लागतो. लेडी कॉन्स्टेबल या मारेकरी बाईवर खूप चिडते आणि म्हणते, खरं खरं बोलायचं, तोंड उघडायचं. अर्णव साहेबांना हल्ला करण्यासाठी तुला कुणी सांगितलं होतं? ही बाई म्हणते, हो हो मारू नका, मी सांगते. पण ती काही बोलणार त्याआधीच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्हाला खरा मारेकरी सापडलाय. ज्याने या बाईला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तो या घरातीलच आहे. राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरी आश्चर्याने विचारते, या घरातील मारेकरी? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हे काय बोलताय? इन्स्पेक्टर म्हणतो, योग्य तेच बोलतोय. मला त्या मारेकऱ्याविरुद्ध ज्याने या बाईला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे सापडलेत आणि तो या घरातच आहे. तो काही आमच्या हातून वाचणार नाही. अर्णव घाबरतो तर राजेश चांगलाच थरथर करू लागतो. आकाश विचारतो, कोण आहे तो व्यक्ती? इन्स्पेक्टर आपल्या कॉन्स्टेबलला हाक मारतो आणि म्हणतो, घेऊन या रे त्यांना. तेवढ्यात अंजली तेथे येते. तिच्या मागे एक कॉन्स्टेबल आणि एक माणूस सुद्धा तेथे येतो. अंजलीला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा या माणूस कोण आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो, कारण आतापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की राजेशचं सत्य समोर येईल. इन्स्पेक्टर सांगतील की राजेशनेच हा हल्ला घडून आणला होता. पण या माणसाला पाहून अर्णव म्हणतो, लोखंडे तू येथे कसा? अर्णवला या माणसाची ओळख आहे त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अंजली म्हणते, अर्णव याच माणसाने तुझ्यावर हल्ला करायला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. तर लोखंडेला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. राजेश पुढे येतो आणि अर्णवला विचारतो, काय रे अर्णव, ओळखतोस का तू याला? अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं. तर राजेश मनातल्या मनात म्हणतो, काय रे चिंटुकल्या, तुला काय वाटलं होतं मला अडकवणं एवढं सोपं आहे का? लहानपणापासून गुन्हेगारांमध्ये वाढलोय मी, त्यामुळे काय कधी कसं करायचं हे मला चांगलंच समजतं. मला पकडणारा अजून जन्माला यायचा आहे, त्यामुळे तू मला कधीच पकडू शकत नाही. कॉन्स्टेबल या लोखंडेवर चिडून म्हणतो, बोल रे, तू या अर्णव साहेबांवर का हल्ला केला होता? हा लोखंडे सांगतो, साहेब मी एक बस कॉन्ट्रॅक्टर आहे. अर्णव सरांच्या कंपनीमध्ये माझ्या बसेस चालायच्या, पण त्यांच्या सामानाबरोबर मी दुसऱ्या सामानाची स्मगलिंग सुद्धा करायचो. ज्या दिवशी अर्णव साहेबांनाही समजलं त्या दिवशी त्यांनी एका दिवसात माझं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. मी त्यांना खूप विनंती केली, माझं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. त्यामुळे माझा धंदा बसला, माझी नाहक बदनामी झाली. त्याचाच राग मनात होता म्हणून मी हे सगळं केलं आणि त्यांच्यावर जीव घेणा हल्ला घडून आणला. अर्णवला समजतं की हे सगळं राजेशने या लोखंडेला बोलायला सांगितलंय. लोखंडेने आपल्यावर हल्ला करायला सांगितला नव्हता. घरातील सगळेजण या लोखंडेवर खूप चिडतात, तर राजेश मात्र चांगलाच खुश होतो. आपण या प्रकरणातून पुन्हा एकदा वाचलो आणि मला कुणीच पकडू शकत नाही याचा त्याला गर्व झालेला असतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस या लोखंडेला घेऊन जातील. वल्लरी अर्णवला म्हणेल, अर्णव आज जावई बापूंमुळे तुझा जीव वाचलाय, त्यामुळे तू त्यांना सॉरी आणि थँक्यू सुद्धा म्हणायला हवं ना. अर्णवचा नाईलाज होईल आणि अंजलीसाठी तो राजेशला चक्क सगळ्यांसमोर सॉरी म्हणणार आणि थँक्यू सुद्धा म्हणणार. तेव्हा राजेश अर्णवला घट्ट मिठी मारेल आणि त्याच्या कानात म्हणणार, तू मला माझ्या इंदुरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेत ना, आता पहा मी तुला सगळ्यांसमोर त्यासाठी सॉरी बोलायला लावलं, म्हणजे आपला स्कोर 0-0 झाला, 1-1 झाला आणि यानंतरचा पुढचा गोल मीच करणार, मीच इंदुरी जिलेबी जिंकणार. त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप राग येईल आणि थोड्या वेळानंतर राजेश निश्चय करणार की आता काहीही झालं तरी मला माझ्या इंदुरी जिलेबीला आणि त्या अर्णवला एकमेकांपासून दूर ठेवावं लागेल, तेव्हाच इंदुरी जिलेबी माझी बनेल. म्हणजे एकूणच राजेशने एक खूप मोठा प्लॅन बनवलाय. मग त्याचा प्लॅन यशस्वी होईल का? अर्णव आणि ईश्वरी त्याच्याशी कसं लढणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स
तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद.